सच मतलब सन्माननीय सचिव सुरेंद्र जाधव हे काही बक्षीस समारंभाला हजर राहणार आहेत त्यांच्या कामानिमित्त, तर आमच्या मंडळाच्या वतीने त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहेत। मी मंडळाचे अध्यक्ष राकेश मरागजे तसेच सचिव रणजित मरागजे, खजिनदार प्रदीप मरागजे यांना विनंती करतो, तसेच स्पर्धा प्रमुख रवींद्र मरागजे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। बस एक बार जा रहे हैं क्रीज के ऊपर, दो टीमों के बीच में, एक साइड में देखेंगे देवलाई देवुर और एक साइड में न्यूरी एनसीसी न्यूरी, और बल्लेबाज रहेंगे दशरथ और आदित्य, गेंदबाजी करेंगे अनिकेत। 45 नंबर सिद्धू, 45 नंबर का मैं बहुत बड़ा फैन हूं। रोहित शर्माचे कोण फॅन नाही आहेत? भारतीय संघाचे कर्णधार आणि इथे देखील कर्णधार आहे देवलाई देऊर संघाचा अनिकेत। आदित्य उतेकर सिंगल मिळेल इथे, लॉंग ऑफ। वडवळ विभागाचे माजी अध्यक्ष तथा युवा सेना अधिकारी कुंभोली विभाग, आमचे मित्र मार्गदर्शक सन्माननीय संतोषजी सपकाळ साहेब यांचे इथं आगमन झालंय। मंडळाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत। तो दशरथ जिन्होंने पिछली मैच में 34 रन खुद बनाए थे और मैन ऑफ द मैच का खिताब जीता था। जैसे अनिकेत को पहले ही बहुत ही शानदार गेंदबाजी कर रहे, 2 गेंद डाल चुके, 1 रन खर्च कर चुके हैं, 2 रन 3 गेंदों में 2 रनों। वापस एक बार अनिकेत टू दशरथ। वेग आहे आणि वेगाचा वापर, एक तगडा बाउन्सर बॉल पाहायला मिळाला याच्या अगोदरच्या चेंडू मागे। दशरथ निवळे बघू शकाल आपण, फुटवर्क फास्ट आहे दोन्ही फलंदाजांचा। सिंगल कंप्लीट होते, धावफलकामध्ये 3 रन्स आहेत। आज सगळे मान्यवर उपस्थिती दाखवत आहेत या स्पर्धेकरिता। सन्मान्य श्री संतोषजी सपकाळ साहेब देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत आहे। आणि याच्यानंतर आपण पुढील जे आपल्याला 3 संघ मिळणार आहेत त्यांचे लॉट साकणार आहोत। तरी मागील दोन्ही विजयी संघ जेएमपी वासोटी संघाचा एक प्रतिनिधी कृपया आपण यावं। ये देखो लाइव देख रहे हमारे दोस्त वसंत जी सपकाल, मेरे गुरु, और वो लाइव देख रहे हैं, मैच का मजा ले रहे हैं। एक जमाने में उनकी दहशत थी, वैसा कैसा की जोड़ी कहलाती थी। वापस अनिकेत अपने फॉलो थ्रू में कैच छोड़ते हुए आदित्य जैसे बैट्समैन को तंबू में जाने का अवसर था, पर अनिकेत ने वो गवा दिया और टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 4 रनों के ऊपर। 5 गेंदे फेंक चुके हैं 4 रनों के ऊपर रोकने के लिए, मतलब कंजूस सी गेंदबाजी। खूप कमी संधी देतात अशा पद्धतीने, खूप कमी संधी देतात असे फलंदाज, आणि ती संधी मिळाली होती परंतु आतून चेंडू निसटला। एक आशीर्वाद मिळाला आहे पुन्हा एकदा क्रीज मध्ये उभं राहण्याकरिता आदित्य उतेकर। दशरथ निवळे परंतु एज लागलाय, सॉफ्ट डिसमिसर, साखर चारण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलंय। नेक्स्ट बॉल वरती कमबॅक। जय भवानी मित्र मंडळाकरिता वडवळ संघाचे माजी कर्णधार वसंत सपकाळ यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत। खारघरवरून ते लाईव्ह स्पर्धा दोन्हीकडे बघत आहेत, युट्यूबच्या माध्यमातून देखील लाईव्ह बघत आहेत आणि व्हिडिओ कॉल देखील त्यांनी केलाय आणि शुभेच्छा पोहोचवत असताना त्यांचं देखील आभार। चलिए एक टीम को यहाँ से मौका मिलेगा सेमीफाइनल खेलने का। पहली मैच दुसऱ्या फेरीमध्ये जिंकली असा जेएमपी वासोडी संघ आणि त्यासोबतीने या अगोदरची मॅच जय भवानी कुसावडे आणि या विजयी संघाचे 12वे प्रतिनिधी ते आहेत, त्यांच्या समक्ष आपण लॉट साकणार आहोत। पहिल्या ओव्हरचा खेळ, पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये केवळ धावफलकामध्ये 4 धावा आहेत।
विकेटचं नुकसान आहे, जिथे शेवटच्या बॉल वरती विकेट मिळाला. अनिकेत देवरे याला माघारी पाठवलं दशरथ निवळे याला. प्रवीणजी पवार देखील आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील. चला अतिरिक्त वेळ देऊ नका पांडे सर. त्या लॉट सोडत आहे तिथे, परंतु मॅच स्टार्ट करायची आहे, विलंब होत आहे. अक्षय माने डाव्या हाताचा गोलंदाज राऊंड विकेटने विचार केलाय. पहिलाच बॉल इथे विकेट किपर क्लोजिंग वरती अगदी नजदीकी बनवत उभे होते आणि संधी निर्माण झाली. इथे जागा अतिरिक्त मिळणार नाहीये गोलंदाजाला, रन्स मिळणार आहेत फलंदाजाला, एक्स्ट्रा रन मिळणार. त्याच सोबतीने ज्या 2 धावा पळून मिळवल्यात अशा 7 धावा टोटल स्कोर कार्ड मध्ये. प्रवीण पवार आपण संपर्क करायचा आहे. हवेमधून चेंडू, पुन्हा एकदा चान्सेस आहेत विकेट मिळवण्याकरिता आणि आता ही संधी काही सोडणार नाहीयेत. विकेटचं नुकसान, 7 धावा. प्रवीण पवार आपण संपर्क करा कॉम्बॉक्स सोबत. विजयी संघ इथून थेट संधी मिळणार आहे सेमीफायनल खेळण्यासाठी. ही मॅच जिंकले तर थेट संधी आहे. आणि पुन्हा एकदा वडवड विभागातले दोन्ही संघ लढतीमध्ये पाहायला मिळणार. जय भवानी कुसावडे आणि त्यांच्या सोबतीने JMP वासोडे. नवीन बॅटर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एका बॉल वरती क्षेत्ररक्षकाची कमालीची बाजी पाहायला मिळाली आहे. विकेटचं नुकसान. इथून पुढे डीप मध्ये राकेशजी निवळे पाहू शकाल बॅटिंग करण्याकरिता मार्गक्रमण करीत आहेत. रन्स कमी आहेत आणि त्यामध्ये दुविधेची बाब ती म्हणजे हाती विकेट नाही शिल्लक राहिली आहेत. ही जोडी खूप जुनी आहे. न्यू टीम साठी त्यांचं खूप योगदान आहे आणि अक्षय मानेच्या विरोधामध्ये सुरुवातीला एक्स्ट्रा रन्स मिळालेत, परंतु त्यानंतर 2 चेंडूवरती कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते या डाव्या हाताच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रवीण पवार आपण संपर्क करा. सात धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. मॅच क्रमांक आपण पाहू शकाल. या सेकंड राऊंड मधली तिसरी मॅच हलक्या हाताने खेळले. हॅट्रिक साठी प्रयत्न होता. विकेटची हॅट्रिक मिळवण्याची संधी होती. हवेमधून चेंडू स्वार झाला, परंतु सिंगल घेतली. वसंत निवळेला स्ट्रायकर यांकडे आणण्याचं कार्य केलं जात आहे. सिंगल के साथ 8 रन, 8 धावा. शांत राहिलेली फलंदाजी आहे. फलंदाजांकडून अपेक्षा जरूर होत्या, परंतु गोलंदाजाने किमया दाखवली आणि 10 फलकामध्ये धावा रोखण्याचं काम यशस्वीरित्या अक्षय मानेच्या माध्यमातून. देवलाई देऊर विपक्ष मॅच NCC निवळी संघ खूप दूरवरून प्रवास करून येणारा संघ आणि एक चांगला खेळ वेळोवेळी पाहिला आपण. सफल झाले, स्विच केलं स्वतःला आणि
हा फटका जरूर देखणा होता, परंतु क्षेत्ररक्षकाला शोधणं तिथे मात्र धावा देखील रोखणं हे कार्य समाप्त झालंय. सिंगलच्या बरोबरीने 9 धावा प्रति चेंडू मागे सिंगलची ही भूमिका आणि हळूहळू कासवाच्या गतीने धावफलक पुढे जात असताना पाहू शकाल आपण एनसीसी निवळी संघाचं. पुढे येऊन प्रयत्न केले चेंडूच्या बीट बरोबर मेरिट प्रमाणे खेळण्याचा, परंतु चकमा देणारा चेंडू, निर्धाव चेंडू आहे, निर्धाव चेंडू आहे. शांत झालेलं वातावरण, शांत राहिलेली फलंदाजी, धावांसाठी धाव करावी लागते, परंतु धावा रोखण्यासाठी सज्ज असणारा गोलंदाज त्याचं कार्य यशस्वी होत आहे. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये देखील एक चांगलं कार्य समाप्त केलं, परंतु अंपायर साठी आमच्या डोकेदुखी निर्माण झाली जरूर. स्वयंसेवकांना संधी जरूर आहे. मैदानाच्या बाहेर 50 रुपये, बघा कसाही चेंडू येऊ द्या मंडळाने सांगितलंय. राकेश महाराज कुठे? राकेश महाराज शेवटच्या चेंडूवरती देखील कोणतीही धाव मिळणार नाहीये. केवळ आणि केवळ 9 धावा स्कोर कार्ड मध्ये. 9 धावा आणि शांत राहिलेली फलंदाजी. प्रेक्षक वर्ग देखील शांत बसलेला पाहायला मिळत आहे आपल्याला. आणि नेक्स्ट मॅच मध्ये प्रेक्षक वर्ग आतुर आहे. वडोळ विभागातले दोन्ही संघ आमने सामने असणार आहेत. होम ग्राउंड आणि होम क्राऊड मजा येईल नेक्स्ट मॅच पाहण्याकरिता देखील आतुरता लागले सगळ्यांना. कालच्या दिवसामध्ये जय भवानी ब संघ वडवळ विभागाचे माझे अध्यक्ष युवासेना अधिकारी कुंभवली विभाग, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, आम्हाला सहकार्य करणारे आमचे मित्र सन्माननीय संतोषजी सप्ताह साहेब यांचं जय भवानी मित्र मंडळाच्या वतीनं सन्मान चिन्ह देऊन स्वागत होणार आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. मी मंडळाचे अध्यक्ष राकेश मरागजे तसेच गणेश दादा मरागजे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरव करायचा आहे त्यांचा. गणेश दादा मरागजे. सातव्या क्रमांकाचा फलंदाज स्वागत होत आहे संतोषजी सकपाळ साहेबांचं. त्यांच्या माध्यमातून नेहमी सहकार्य लाभत राहतं आणि आज ते स्पर्धेकरिता उपस्थित देखील झालेत. मनपूर्वक स्वागत आहे. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती देखील विकेट पाहायला मिळते. म्हणजे धावांसाठी कुठेतरी मी म्हणेल निवळी संघासाठी पडलेला दुष्काळ आहे. केवळ आणि केवळ 9 धावा हाती आहेत ते आता मात्र 5 चेंडू त्यावरती प्रयत्न करावे लागणार आहेत. यकीनन सर हाँ होल्ड इस सामना वापस एक बार अंपायर की तरफ देखना पड़ेगा. दोनों बाहें फैलाते हुए वाइड का करार देते हुए टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 10 रनों के ऊपर. आपने देखा होगा कि राकेश नीले जैसा एक तजुर्बे वाला बैट्समैन नॉन स्ट्राइक पे खड़ा है. 5 गेंदें शेष है और ये यंग स्टार्स विघ्नेश मतलब विघ्नेश विघ्नहर्ता जिसको कहा जाता है, और ये सीधा लपक लिया है कैच. कल्पेश की बारी का अंत 4 विकेट के बाद टोटल टीम का स्कोर रुकता हुआ 10 रनों के ऊपर. 2 गेंदे फेंक चुके हैं. सिद्धू जितना बताया जाए 05 नंबर की नॉट 5 की जर्सी जिसने पहनी है वो देखना विघ्नहर्ता विघ्नेश ने जो गेंदबाजी की है वो ताबिले तारीफ है.
अमृत निंबळे मैदानाच्या आतमध्ये आहे आणि शांतता भंग करणारा कोणीतरी एनसीसी निवडी संघाचा एक फलंदाज जिथे मात्र धावा येणार. यकीनन सर कहना चाहता हूँ कि जो बोलते हैं ना टाइगर अभी जिंदा है. राकेश निगले जैसा एक स्प्रिंट खिलाड़ी इस मैदान पर अभी भी डटा हुआ है. देखना पड़ेगा राकेश अपनी टीम के लिए जो स्कोर बढ़ाने का काम करते हैं कि जैसे जिन 4 बैट्समैनों ने किया, आओ मारो चले जाओ, वैसा कुछ करते हैं कि नहीं तो इतनी दूर से आने के बाद जो कोशिश करनी चाहिए थी वो कोशिश रंग दिखानी पड़ेगी आपको. जर्सी नंबर 5 विघ्नेश वापस एक बार उठाया है कवर के ऊपर से, ये लगा टाइगर के बैट से छक्का. शिकार करायला खऱ्या अर्थानं शिकवलं जात नाही वाघाला आणि आता वाघाला पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवणं आणि जंगलामधल्या वाघाला खऱ्या अर्थात बघणं अंतर खूप वेगवेगळं आहे आणि आता जणू काही पिंजऱ्यामधून वाघा मोकळा आलाय. 6 धावा आले. षटकार. सर छक्का मारने के बाद उनका देखो टास्क नहीं बदला, कुछ नहीं बका, जो है बॉडी लैंग्वेज वही दिखाती हुई कि भाई छक्का तो डाल दिया है. अभी भी 17 रन हुए हैं, 2 गेंद शेष है. राकेश नीले ने तय कर चुके हैं उनको क्या करना है. वापस एक बार ये देखो वापस एक बार उड़ा दिया है. 1 रन तो कंप्लीट है. दूसरी रन की कोशिश हो सकती है और ये राकेश अमृत राकेश की पारी का रन, मतलब राकेश रन आउट हो चुके हैं और 1 गेंद शेष है. 3 मतलब टोटल 17 गेंदे डाल चुके हैं और 18 रन, मतलब बॉल टू रन है सिद्धेश. तो थोड़ी धीमी गति से, मतलब बोलते हैं ना थोड़ा सा जो माहौल होना चाहिए था गरमाही का वो थोड़ा कम हो चुका है. पहिल्या ओव्हरमध्ये मागील मॅचचा हिरो लवकर तंबूच्या आश्रयाला आला आणि सोबतीने आदित्य उत्पेकर देखील एका मागोमाग म्हटलं ना जाताना की साथीदाराची आठवण आली की काय. प्रारंभिक जोडी आले होते, साथीदार आले होते दोघे देखील, परंतु एक साथीदार गेल्यानंतर तो देखील डगआउट मध्ये अगदी त्याच्या मागोमाग हजेरी लावण्याकरिता आला आणि ही दुविधेची गोष्ट ठरली. लक्ष महाराजे ज्यांनी आता बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू पकडला त्यांच्यासाठी देखील 50 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे आणि गणेश दादाकडून हे प्राइज आहे. मी रमेशजी महाराज यांना विनंती करेल की आपण हे प्राइज या छोट्या से 2 खुल चुका है गणेश महाराज जी की तरफ से, मतलब पैसों की खरियात होगी. बारिश हो सकती है आज शायद, क्योंकि जय भवानी कुसावड़े संघ 2 राउंड मारने के बाद आगे कुछ कर चुका है. नेक्स्ट मॅच मध्ये मी विनंती करेल नाणेफेकी करिता यावं. टीम JMP वासोटे संघाचा संघनायक 19 धावा. ही मॅच शांत राहिली, थंड राहिली, गोलंदाजी लय भारी. लेकिन सर जब माहौल गर्म होता है तो उसको ठंडा कैसे किया जाता है. ऐसे देवलाई देवूर ने जो गेंदबाजी की है काबिले तारीफ, गेंदबाजों की तारीफ करनी पड़ेगी क्योंकि इस ग्राउंड के ऊपर उन्होंने जो तारीफ गेंदबाजी की है विपक्षी टीम को रोका गया है और विपक्षी अभी जो अगला मुकाबला होगा उस मुकाबले के लिए JMP वासोटे और जय भवानी कुसावड़े इन दोनों के कप्तान टॉस के बॉस में आना है जरूर और उनका टॉस करेंगे वसन मराग जी साहब. दोनों कप्तान को गुजारिश है कि टॉस के बॉस में आपको आना है. JMP वासोटे और जय भवानी कुसावड़े इन दोनों को कप्तानों को टॉस के बॉस में आना है और उनका टॉस करेंगे वसन जी मराग जी साहब. देखा जाएगा ग्राउंड के ऊपर चले. सिद्धेश में बोलना चाहता हूं कि क्रिकेट अनिश्चितों का खेल माना जाता है, मतलब उसको कहता है रंग बदला गिरगिट. गिरगिट की तरह ही रंग बदलने वाला क्रिकेट होता है. पर मैं तो क्रिकेट लोग बोलते हैं कि
जो गिरगिट के जैसा रंग बदलता है वो क्रिकेट है। तो मैं तो बोलता हूं कि भाई जो रंग क्रिकेट देता है वो रंग किसी पे छाए या ना छाए, उस रंग की एक खासियत होती है, वो है क्रिकेट। जय भवानी कुसावडे संघ कर्णधार त्वरित पाठवा गई, कर्णधाराला त्वरित पाठवा। टॉस का बॉस में अभी दो टीमों के बीच में टॉस होने वाला है। एक साइड पे होंगे JMP वासोटे और एक साइड पे होंगे जय भवानी कुसावडे के कप्तान महेश मरागजा, और एक साइड में रहेंगे कल्पेश। बस एक बार ग्राउंड के ऊपर जाते हैं सिद्धू। एक साइड पे विस्फोटक फलंदाज नीलेश का काबिले तारीफ करना चाहता हूं इस बैट्समैन की, जो बहुत ही शांत दिमाग से खेलते हैं, कूल माइंडेड बैट्समैन है, बहुत ही शानदार खेलते हैं। उनका खेल आपने देखा ही होगा, लोगों से दोस्ती कैसे करनी है वो भले खूब ही जानते हैं। वैसे ही कुछ मैत्रीपूर्वक लढत ज्याला म्हणतात, त्या लढतीमध्ये निलेश आपल्या टीमसाठी काय करतोय। पुन्हा एकदा कल्पेश टू निलेश। कल्पेशला शंख फुंकावे लागणार आहेत, तुतारी वाजवावं लागणार आहे सुरुवातीलाच, नाहीतर बँड बाजा बारात इथे कार्यक्रम लवकर संपू शकतोय, कारण की हा देखील टायगर आहे मैदानाच्या आतमध्ये। अर्थातच निलेश भोसल्या खूप दूरवर चेंडू चाललाय। देखो सर, ये होता है डर। डर किसको कहते हैं? मैंने कहा था कि ये बहुत बड़े बल्लेबाज है, ये कल्पेश जैसा गेंदबाज है, उसको कहते हैं डर। पहले ये गेंद वाइड फेंक दी है, टीम का टोटल स्कोर 1 रन के ऊपर रुकता हुआ। नीलेश के पास भी वो खासियत है कि वो कुछ भी कर सकते हैं। टोटल स्कोर 20 रन। उपाध्यक्ष सन्माननीय श्री शंकरजी महाराज देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल। आपण आमच्या व्यासपीठावरती यावं आणि या सामन्यांचा आस्वाद घ्यावा। लेकिन सर दूसरी गेंद भी वाइड, त्याच पद्धतीने सन्माननीय श्री लक्ष्मणजी पवार साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील खूप खूप स्वागत। चला जय भवानीचे स्वयंसेवक आता सज्ज राहा, आपण फोडकाम सुरू होणार आहे। मिलिंदजी बघा हा वार कशा पद्धतीने केले जातोय, एखाद्या वेळेला ना की काही फलंदाज असे फटके मारतात, ते गोलंदाजाला असे टोचतात की ते नेहमी रात्री झोपेमध्ये सुद्धा तोच फटका आठवत असतो। लेकिन सर मैंने कहा था नीलेश एक कूल माइंडेड बैट्समैन है, शॉट सिलेक्शन पहले ही तय नहीं करते, जैसी गेंद आएगी वैसे घुमा देते हैं और सीधा एक थप्पड़ लगाने का काम किया है मिड लेग की तरफ, और 4 रनों के लिए टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 6 रनों के ऊपर। ज्या ऍक्शन मध्ये उभा देखील असतो बघा, तो स्थान जो आहे तो इतका घातक वाटत आहे की गोलंदाज देखील खऱ्या अर्थाने डर की बात नहीं है, लेकिन कमजोरी दिखाते नहीं है। हा देखील चेंडू हवेतून स्वार, करण मोरे थांबले, मस्तक पे दस्तक, मिले 6 रन। देखो आसानी से उड़ा दिया था 6 रनों के लिए, मिड ऑफ के ऊपर से उड़ा दिया था, ताकत नहीं लगाई थी, टाइमिंग का इस्तेमाल करते हुए स्पीड देखा, परखा दरखा और उसके बाद उड़ा दिया था मिड ऑफ के ऊपर से। नीलेश थोड़े से संकोच होते हुए कि भाई कैच हो सकती थी, करण ने बहुत ही शानदार कैच का ट्राई किया, फिर बोलते हैं ना नसीब साथ नहीं होगा तो आप कुछ नहीं कर सकते। वापस एक बार कल्पेश टू नीलेश, वापस एक बार बहुत ही शानदार नीचे रहती हुई गेंद सीधे कीपर के दस्तानों में जाती हुई। 12 रन्स टीमच्या खात्यामध्ये, इथून पुढे 8 धावेची आवश्यकता आहे। ही मॅच थोडी शांत झाली। रन्स कमी पडताना पाहायला मिळत आहेत, त्यावरती चढवलेला आक्रमण, हा देखील चेंडू अगदी सोप्या रीतीने अगदी फक्त पुश करो आणि खुश रहोचा नमुना पाहायला मिळत आहे, इथे देखील मिळत आहे चौकार। लेकिन सर नीलेश दिखा रहा है कि मैं खड़ा हूं तो मैं कुछ भी कर सकता हूं, वैसे दिखाते हुए पहले दाग दिया चौका, उसके बाद दाग दिया छक्का, उसके बाद सीधा एक डॉट और उसके बाद एक वापस एक बाउंड्री, मतलब दिखाते हुए कि भाई दम कम हमारे पास भी कम नहीं है। टोटल स्कोर 16 रनों के ऊपर। पाटील आमचे नाराज झाले एनसीसी वाले,
आमचे बाबू देखील निराश आहे, तिकडे साहिल देखील निराश आहे. काही हरकत नाही, खूप दूरचा प्रवास पाहायला मिळाला आहे. धावफलकामध्ये अजून देखील पाहू शकाल 17 धावा जमा झाले. 3 धावेची आवश्यकता आहे. कल्पेश जिंकणार आहे. विपक्षामध्ये निलेश देवरेचा आक्रमण सुरू आहे. वापस एक बार देखा जाए तो 17 रनों के ऊपर टोटल टीम का स्कोर रुकता हुआ नीलेश ने देखो जैसे एक पेड़ जड़ ठोक देता है अपनी जमीन पर, वैसे ही नीलेश वापस एक बार अंपायर की तरफ देखना पड़ेगा. वाइड के साथ टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 18 रनों के ऊपर. ये क्या हो रहा है क्रीज के ऊपर? एक ओवर की समाप्ति के बाद टोटल टीम का स्कोर रुकता हुआ 18 रनों के ऊपर. अभी भी 2 रनों की आवश्यकता, मतलब 12 गेंदे 2 रनों की आवश्यकता. कुछ भी हो सकता है. वसंत मास्टरमाइंड जैसे अमृत है. अरे देखो गेंद किसके हाथ में थमाई है, जो पहले मैच के मैन ऑफ द मैच रह चुके थे दशरथ. पर क्रिकेट की एक भाषा में कहा जाता है, आपने बहुत सारे मैचेस देखे होंगे, संघर्ष करते रहो, आपको सफलता मिले या ना मिले, संघर्ष कायम रहना जरूरी होता है. वैसे ही संघर्ष करते हुए वैसे न्यूली संघ दशरथ टू अनिकेत. और ये उड़ा सीधा कमेंट्री बॉक्स के उधर. 6 रनों के लिए छक्का दाग दिया है. 6 रन के लिए छक्का. बहुत बहुत शुक्रिया सर.